राज्य हिवाळी अधिवेशन संपलंय आणि लगेच आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। आता काही जिल्हा परिषदांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यात आणि काही निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आल्या। या सगळ्याचा परिणाम कोर्टाने जो वेळ दिलाय त्यावर देखील होणार आहे। म्हणजे 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेणं थोडं कठीण बनलंय। जेव्हापासून या सगळ्या निवडणुकांचं एक निर्णय जो आहे तो कोर्टावरती अवलंबून आहे तेव्हापासून। मात्र यातच निवडणूक आयोगाला वाटतंय महानगरपालिकेच्या निवडणुका लगेच होऊ शकतात, कारण राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे। तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर या महानगरपालिकेत आरक्षण मर्यादाचं जे उल्लंघन आहे ते झाले। जर याची तुलना आपण जिल्हा परिषदांशी करतो तर 50% आरक्षणाचा घोल हा महानगरपालिकेमध्ये कमी आहे, मनपामध्ये कमी आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचं आता सांगितलं जात आहे। आजची पत्रकार परिषद त्यामुळेच एक महत्त्वाची भूमिका घेणारी असू शकते। आज 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होईल, ज्यामुळे महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्याबाबत एकूणच जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे आणि त्यावरती एक स्पष्टता आपल्याला कळेलच। या सगळ्यात राज्य सरकारने काल 14 डिसेंबर 2025 रोजी 15 शासन निर्णय जारी करून महापालिकांसाठी 111.6 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे असं कळतंय। यापैकी 57 कोटी फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी देण्यात आले। हे निधी मूलभूत सुविधांसाठी आहेत, जसे की फुटपाथ बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया आणि नाल्यांची व्यवस्था। निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यावर असे नवीन निधी मंजूर करणे कठीण होतं, म्हणूनच ही तयारी महत्त्वाची आहे असं देखील मानलं जात आहे। राज्य निवडणूक आयोगाने नुकतंच मतदार यादी तयारीसाठीचे वेळापत्रक सुधारित केलं होतं। त्यात 29 महानगरपालिकांसाठी अंतिम वॉर्ड निहाय मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्याची मुदत 10 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबर पर्यंत करण्यात आली होती, म्हणजे आजपर्यंत ती वाढवली होती। तर मतदान केंद्राची यादी 15 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर पर्यंत आणि बूथनिहाय मतदार यादी 27 डिसेंबर पर्यंत प्रसिद्ध होईल। ही तयारी जवळपास आता पूर्णत्वाला येत असून निवडणुकीची घोषणा यामुळेच लवकरच होण्याची शक्यता म्हणता येते। आचारसंहिता लागू शकते असं म्हणता येते। एकूण 29 महानगरपालिकांसाठी मूळ योजनानुसार या निवडणुका जानेवारीत 3ऱ्या टप्प्यात होणार होत्या, पण आता 2ऱ्या टप्प्यात डिसेंबर जानेवारी घेण्याचा एकंदरीत विचार त्यांचा सुरू आहे निवडणूक आयोगाचा, कारण काही जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली होती। तुम्ही हा दिलेला चार्ट पहा। आता या सर्व 29 महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, तर उर्वरित जिल्हा परिषद निवडणूक कोणत्या कोणत्या व्हायच्या बाकी आहेत त्याचे देखील तुम्हाला यादी स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसेल। आता महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही अधिकृत निर्णय होणं बाकी आहे, तर महाविकास आघाडीमध्ये देखील मोठा संभ्रम आहे। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की महायुतीमधून भाजपाला 120 हून अधिक जागा हव्यात, तर एकनाथ शिंदे यांना देखील तितक्याच हव्यात। विशेषतः बृहन्मुंबई BMC मध्ये उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काय होतंय, खास करून मुंबईमध्ये काय होते हे सगळं पाहण्यासारखं होईल। आता निवडणुका घोषित होतील लवकरच आणि आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे आता पत्रकार परिषदेदरम्यान नेमकं काय होतंय ते पाहण्यासाठी, ते अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।